आई हे घे पैसे. कसलं र? अगं फी भरायला दिले होतेस ना. आपण परत कशाला आणलं? लागलेच नाहीत. म्हणजे? अगं म्हणजे फी माफ झाली माझी. हा? कशी काय? अगं भैयांनी सांगितल्यामुळे फी माफ झाली माझी. अरे पण कसं? काय झालं, मी गेलतो कॉलेजमध्ये फी भरायला, तर तिथं मला भैया भेटले. मला म्हणले इथं काय करतोय. मी त्यांना म्हणलो की फी भरायचा आजचा शेवटचा दिवस आहे, तर मग तीच भरायला आलोय. मग काय तेच माझ्या बरोबर ऑफिस मध्ये आले आणि सरांना म्हणले की आपल्या जवळचाच पाहुणा आहे, फी माफ होत असेल तर बघा. मग काय सरांनी अख्खीच्या अख्खी फीस माफ केली माझी. आई तुला सांगतो, भैयांचं लय वजन आहे बरं का बाहेर. हो, येणारे जाणारे सर लोक नमस्कार करत असतात त्यांना. अगं आमचे प्रिन्सिपल सर सुद्धा नमस्कार करून गेले. होय, बघ म्हणून मी म्हणत असते सगळ्यांशी चांगलं बोलून राहायचं. हिला सांग, मला नको सांगू ते. हीच सारखी भैयांसोबत कशी तरी बोलत असते. अय, मला नका शहाणपणा शिकू. मी चांगल्या संग चांगली आणि वाईटा संग वाईट आहे. तुम्ही आता भांडण बाज करा. तू तू आज चल आज तिला सांगू तू. तू असले चल, मी सांगते तुला. अभ्यास करते. असू दे रे, चल. आज बरी वाट वाकडी केली. कामात येळ कुठे मिळतो? अव येळ मिळतच नसतोय, येळ काढावा लागतो. काय जीजी बरं आहे ना? नाहीतर म्हणाल बाया आली आणि विचारलं बी नाही. अगं पोरी, मला म्हातारीला काय विचारलं काय नाही विचारलं काय काय फरक पडतोय ग? असं कसं? म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद पाहिजेच की. होय, होय, त्यांच्या आशीर्वादानं सगळं व्यवस्थित चाललंय आमचं. असं नाही, म्हातारा माणूस घरात असल्याशिवाय तरी घराला घर पण नसतंय वय. मग आम्हाला काही नको झालंय वय. पुष्पा, सांगायला गेले की टांगायला न्यायलाच पाहिजे का? अगं ती काय बोलते आणि नीट ऐकून तर घे की. हे बघा, तुम्ही सासू सुना पुन्हा सुरू करू नका. मी आपल्या आजीची विचारपूस करायला आली होती. तरीच म्हणलं आम्हाला भेटायला कसं काय आला. अगं असं काही नाही. मग कसं आहे, जेव्हा अजिंक्य होत तेव्हा माईल एक दोघं बी येत होता. आता अजिंक्य गेल्यापासून दोघं बी फिरकत नाहीत. आणि हे बघा, राहुल्याला तर मी माझं दुसरं पोरगच मानते. पोरग घरी येत होत तेव्हा मामी मामी करायचं सारखं. आता दुकानासमोरून गेलं तर बी ओळख दाखवत नाही. आणि त्यात तुम्ही बी म्हणा अजिंक्यांची विचारपूस करायला आले म्हणून. पुष्पा, उगाच डोक्यात काहीतरी घेऊन जीवाला लावून घेऊ न कसा. जेडीचं लग्न मोडलं म्हणून सुद्धा भेटायला यायचं होतं. तुझी काय आणि माझी काय? आपल्या घरात एकच पोरगी आहे का नाही? आणि जेडी काय मला परकी नाही. आता फक्त तुम्हालाच असं वाटून काय उपयोग आहे? काय काय माणसाला लगीन मोडलंय ते बरंच आहे. पुष्पा, अगं जरा बोलताना माणसानं 10 वेळा विचार करून बोलावं. तुम्ही केलं का करताना विचार? काय ग, आम्ही काय केलं? तुम्ही कुठं काय केलं? आम्ही सगळं करतोय. तुमची नात कुठे तवा? पुष्पा, अगं बास कर की ग. काय म्हातारीनं लगीन मोडलंय वय ग? विचारा की त्यांनाच. एकदा झालं, दोनदा झालं, पुन्हा पुन्हा ईशा पुरीच्या लग्नापाशी येऊनच थांबतोय. आणि गावभर व्हायचा ती कालवा होतोय. पुष्पा, तुमचं बी चुकतं. त्या लग्नासारख्या गोष्टी एकमेकांना विश्वासात घेऊन गुपचूप मध्ये करायच्या असत्या त्या. आम्ही कुणाला नाही सांगितलं. हा, सांगा की. अगं तसं नाही, मला आपलं कळलं म्हणून मी सांगितलं. आता तुम्हाला काय कळलंय ती सांगाच एकदा. खरं सांगू पुष्पा, तुम्ही पहिल्यांदा आजाला खबर द्यायला पाहिजे होती. दिली की खबर. ज्यांनी द्यायची होती त्यांनी दिली आणि लगीन मी मोडलं. त्यांना पाहिजे होतं तसंच झालंय. आता तुम्हीच सांगा, ह्यांना घरातली माणसं कशी बनायची? दे आता आम्हाला घराच्या बाहेर हाकलून दे. तुम्हीच द्या आम्हाला हाकलून. तुमच्या लेकाचं घर आहे ना, आम्ही काय परक्याच्या घरात आलोय? तुझ्याशी ना कुठल्या आणि कसं तोंडाने बोलावं हेच कळत नाही मला बघ. बोलूच नका, बोलायला बी तोंड लागतं. सगळ्या गावासमोर माझी घालवली, भर मांडवत माझ्या पुरीला रडवली. मी रडवलं? मीच रडवलं नाही का? अगं तुम्ही पोरापुरीची फसवून लग्न जुळवताय. संसारामध्ये काय तुम्हाला भावला खेळ वाटला होय का? खेळ तर तुम्ही मांडलाय आमच्या सगळ्यांच्या इज्जतीचा. होय ग,
तुमच्या सगळ्याच्या जीव मी सुटल्या ना. तुमच्या सगळ्याचं वाटोळ कसं होईल तेच बघते ना मी. अगं आशियामध्ये जैडी मध्ये कधी तुझा भाव केला नाही मी, तरी तुम्हाला जैडी सारखी टुचून बोलत असतीस. तर मग तुझा भाव केला नाही, माझ्या लेकीचं वाटोळ केलंय, आता काय राहिला तुझा भाव करायचा? जिजी जिजी बसा, रडू नका बघू. बसा बसा बसा. बघितलंस का ती कशी बोलते. होय, असू दे बसा बसा, रडू नका. हा? गप बसा, रडू नका म्हणते ना मी. बया माझं चुकलं, मी उगाच आले. होईल समजा व्यवस्थित. जेडीचं काय वय झालंय का? ह्याच्यापेक्षा भारी स्थळ मिळतेली तिला. एकमेकांना असं बोलून एकमेकाची मनं दुखवू नका. बोललेलं मनात राहतं, येळ निघून जाते. एकमेकाला आशीर्वाद होईल असं काय बी बोलू नका. जिजी जिजी गप बसा बघू. नका रडू म्हणलंय ना तुम्हाला. शांत व्हा, गप बसा. टॅलेंट. आता आपण एक काम करायचं. भैया चहा सांगू का? टॅलेंट, डोंट टॉक बेबिश. भैया बेबिश नाही, रबिश म्हणजे फालतू. दॅट इज दॅट. तर मी काय म्हणतोय ते नीट ऐक. आपण आपला एक माणूस शीतलच्या घरात ठेरायचा. त्यानं काय होईल? त्यानं काय होईल? दंगा होईल, दंगा. हो पण भैया त्यांच्या घरात दंगा झाला तर गावात बी दंगा होईल की. ए, तसला दंगलीचा दंगा नाही करायचा काय. मग कसला दंगा? आपण जो माणूस शीतलच्या घरी पेरणार त्याच्याकडनं ज्या मिळणाऱ्या खबरी आहेत त्यानं होईल दंगा. पण भैया त्यांच्या घरातला माणूस त्यांनाच फुटी राहून तुम्हाला मदत करील का? टॅलेंट, तू म्हणतोय ते बरोबर आहे, पण आपण पण काय एवढे कच्चे खिलाडी नाही. त्यांच्या घरातला असा एक माणूस आहे की जो आपलं काम बी करेल आणि त्याला कळणार बी नाही आपण काय करतोय. तो कोण? अहो, ते जितू काकांचं शेंडेफळ. म्हणजे कोण? अहो भैया तुम्हाला माहित नाही का, बारका ध्रुव. टॅलेंट, ह्या कामासाठी तो लईच बारका आहे असं नाही वाटत तुला? अहो, तसं नाही भैया, त्याला जरा गोळात घेतला ना सगळ्या टिपा दिला आपल्याला. मला नाही वाटत तो काय आपल्या कामाचा असेल. तसं नाही भैया, तो सारखा त्या शीतलच्या मागं पुढे असतो. त्याच्यामुळं त्याच्या इतकी परफेक्ट माहिती आपल्याला कुणी देऊ शकत नाही. माहिती देईल पण कुठं जाऊन थोबाड उचकटलं म्हणजे? नाही उचकटत. समजा उचकटलं मग मग आपण काय करू शकतो?